राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या सुरक्षा सल्ल्याकडे चंपतराय अनिल मिश्रा यांनी दुर्लक्ष केलं। चंपतराय आणि अनिल मिश्रा यांच्या निष्काळजीपणामुळेच करोडोंची चोरी झाली। मंदिर परिसरात AI कॅमेरे बसवण्याची पोलिसांनी वारंवार सूचना दिली होती। संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्याची देखील सूचना होती। पोलिसांच्या या सुरक्षेविषयक महत्त्वाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। सुरक्षेतील निष्काळजीपणामुळेच मंदिरात करोडो रुपयांची चोरी झाली असा दावा केला जातोय। या सगळ्या घडामोडींचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, तसं जर पाहिलं गेलं तर देशातील टॉप मंदिरांपैकी एक असलेलं राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे बसवणं अपेक्षित होतं, कारण सातत्यानं राम मंदिराला वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांकडनं धमक्याचे फोन येत असतात आणि त्यामुळं राम मंदिराची सुरक्षितता अत्यंत सर्वोच्च पातळीवरती तपासली जाते। मात्र जी नव्यानं माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये एक माहिती प्रत्यक्षरित्या समोर येत आहे। त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले नव्हते अशी माहिती आता समोर येताना पाहायला मिळत आहे। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यामुळेच कुठेतरी चोरी होताना हे सर्व लोक जे आहेत ते सापडले नाहीत अशी माहिती जी आहे SITच्या तपासात समोर आलेली आहे। त्यामुळं हे कॅमेरे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे जे आहेत ते का बसवण्यात आले नाही, यामागे पहिल्यापासूनच चोरी करण्याचा उद्देश होता का, त्यामागे कोणाचा हात होता, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण राम मंदिरासारख्या मोठ्या मंदिराला पैशाची कुठलीही कमी नव्हती, की ज्या ठिकाणी बजेट नव्हतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेरे बसवण्याचं, अशी कुठलीही बाब आतापर्यंत समोर आलेली नाही। त्यामुळे यामध्ये कुठेतरी जाणून बुजून या संदर्भात काही हेतुपुरस्सर अशा पद्धतीचे कॅमेरे बसवण्यात आले होते का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।